राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे. मुख्य सल्लागार श्री ग.दी. कुलते. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मागण्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे. महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असं आवाहन महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मुख्य सल्लागार श्री ग.दी. कुलते यांनी केलं. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार श्री ग.दी. कुलते, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर, डॉक्टर अविनाश भागवत, सुदाम टावरे, दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पडतरे, उपाध्यक्ष मोहन पवार, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील चव्हाण यांसह इतर अन्य विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. महासंघाचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक कुलते यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचं कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितले. महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, 7वा वेतन आयोग, अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यांचा विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. महासंघाने कल्याण केंद्र बांधण्याचे स्वप्न पाहिले असून त्याचं काम बांद्रा येथील जागेत सुरू झालं आहे. या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने यात योगदान द्यावे असंही त्यांनी सांगितले.